नमस्कार. जय महाराष्ट्र. राज्याच्या राजकारणातली अतिशय महत्त्वाची बातमी. एकीकडे राज्यामध्ये आता विधान परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. कोणत्या आमदाराला कुठे लपवावे असं सर्वच पक्षांची जोरदार डोकेदुखी सुरू झालेली आहे. प्रत्येक पक्षाने आपल्या आमदारांसाठी आणि निवडणुकीसाठी आमदारांना स्वतंत्र अशा हॉटेलच्या रूम बुक केलेल्या आहेत. तर दुसरीकडे आता लोकसभेचे निकाल लागल्यानंतर राज्यात प्रचंड प्रमाणात वारे फिरलेले आहेत. राज्यातल्या निवडणुकीवरती होणारा परिणाम म्हणजे आता भारतीय जनता पक्षाची गळती काय थांबत नाही. एक काळ असा होता की केवळ इनकमिंग असेच नेते भारतीय जनता पक्षामध्ये येताना दिसत होते. तर दुसरीकडे आता भारतीय जनता पक्षातून नेत्यांचं आउटगोईंग मात्र जोरदार प्रमाणात सुरू झाल्याचं पुन्हा एकदा दिसून येत आहे. राज्यामधले असलेली उद्धव ठाकरे यांची क्रेज, महाविकास आघाडीकडे फिरलेलं वारं भारतीय जनता पक्षाची डोके दुखवणारी आहे. तर शरद पवारांची खेळी, या खेळीमुळे अजित पवारसुद्धा प्रचंड प्रमाणात अस्वस्थ आहेत. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे नेते ज्यांनी काही दिवसापूर्वी म्हटलं होतं की मी आता शांत झोपतो, इडापिडा सगळी टळलेली आहे, असेच नेते हर्षवर्धन पाटील यांच्या मतदारसंघामध्ये बॅनर लागलेत. कार्यकर्त्यांनी आणि जवळच्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावले, त्यातून भाजप गायब. तर दुसरीकडे तुतारीने स्वागत केलेलं आहे. यामुळेच आता शरद पवारांकडे हर्षवर्धन जाणार का हे जवळपास आता मानलं जात आहे.